महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। तर काय सांगाल आज तुमचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला, काय सांगायचं? आज 5 जून हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जागतिक पर्यावरण दिन आहे आणि योगायोगानं माझा आज वाढदिवस सुद्धा आहे। तर हा वाढदिवस आम्ही अत्यंत सामाजिक दायित्व सांभाळून साजरा करत आहोत आणि जागतिक पर्यावरण दिवस आहे त्या निमित्तानं आज आम्ही आमच्या सर्व मित्रपरिवार, आमचे काही डॉक्टर्स, कर्मचारी या सर्वांनी मिळून एक काही झाडं रोपटे लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यामधून आपण हा संदेश देत आहोत की झाडं जगवण्याची गरज आहे, पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो। तर त्यामुळं झाडं आपल्या परिसरामध्ये असणं, संस्थेमध्ये असणं, बाहेर शेतामध्ये असणं किंवा गावामध्ये असणं, आपण जर दिल्ली असेल, हैदराबाद असेल, बँगलोर जर बघितलं तर त्या ठिकाणी झाडांची खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पर्यावरण एक संतुलित राहण्यासाठी, त्या ठिकाणचं तापमान कमी राहण्यासाठी त्याची मदत होते। तर या माझ्या वाढदिवसानिमित्त आज जागतिक पर्यावरण दिवसाचं महत्त्व ओळखून आपण सामाजिकदृष्ट्या हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। सर, तुमच्या कार्यकाळामध्ये घाटीचा खूप मोठा कायापालट झाला, कसं बघता साहेब, कशी मदत? नाही, हा कायापालट निश्चित झालेला आहे बऱ्याच अंशी, परंतु तो काही माझ्या एकट्यामुळे झालेला नाही। तो होण्यासाठी या संस्थेतील सर्व वरिष्ठ डॉक्टर्स असतील, निवासी डॉक्टर आहे, नर्सिंग स्टाफ आहे, वर्ग 4 कर्मचारी आहेत, तंत्रज्ञ आहेत, या सर्वांचा मिळून हा सहभाग आहे आणि मला तर निश्चित आनंद होतो की या महाविद्यालयाचं, रुग्णालयाचं नाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, राज्य कर्करोग रुग्णालय आहे, या संस्थेचं नाव निश्चित चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी घेण्यात येत आहे। आम्ही अनेक वर्ष ऐकायचो की 70ची घाटी, 80ची घाटी, तशी घाटी राहिली नाही आणि म्हणून हा जो एक लोक बाहेर आम्हाला असं बोलायचे, चर्चा करायचे, तर मला ती भूमिका माझ्या लक्षात आली की आपण या ठिकाणी रुग्णसेवेसाठी काम केलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी काम केलं पाहिजे, इथली स्वच्छता केली पाहिजे आणि हे सगळं मिळून आज आम्ही केल्यामुळं मला असं वाटतं की या संस्थेचा जो क्रम आहे तो महाराष्ट्रामधली पहिल्या 3 संस्थेमध्ये निश्चित आहे आणि त्यामुळेच आजकाल मुंबई, पुण्याची मुलं सुद्धा त्यांचे MBBSचे प्रवेश असतील, MDMSचे प्रवेश असतील, ते त्याच्याऐवजी या संस्थेकडे कल वाढलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्यातील नागरिकांना तुम्ही आजच्या निमित्ताने काय आवाहन करता? मी या निमित्तानं निश्चित असं आवाहन करेल की आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, झाडं वाढली पाहिजे, ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ येऊ नये, परंतु जर आलीच तर मी आणि माझी सर्व संस्था त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम आहोत।